झी24 तास एक पाऊल पुढे या सगळ्या दरवाढीमुळे नाही, आता जसं मालेगावकर म्हणले की 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वर्षाला मिळणार आहे, पण जसं मी आता म्हणलं की रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 5.5 लाख कोटी रुपयांची गरज आहे. म्हणजे 5.5 लाख कोटी म्हणजे एका बादलीभर मध्ये तांब्यावर पाणी घालून बादली भरणार नाही, त्याच्यासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजेत. मला सांगा मालेगावकरजी की आत्ताच्या घडीला जेवढी गरज आहे त्याची अत्यंत तुटपुंजी गरज या दरवाढीमुळे भागवली जाणार आहे. मला सांगा, आपण जर आता असा दावा करत असू की याच्यामुळे काही सुधारणा करण्यास, काही सुविधा देण्यास मदत होईल, तो दावा खरा कसा मानायचा? असं आहे की जोगळेकरांनी ते सांगितलं त्यापुढे जाऊन मी आणखीन 2 महत्त्वाची कारणे या दरवाढीची पहिल्यांदी नमूद करतो. एक तर 6वा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपोटी रेल्वेला गेल्या 5 वर्षात, म्हणजे तो अंमलबजावणी सुरू झाल्यापासूनच्या 5 वर्षामध्ये 73,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा हा आलेला होता. कर्मचाऱ्यांचे पगार, इतर वेतन भत्ते हे सगळे या पायी. आणि हा एक मला वाटतं ड्रायव्हिंग फॅक्टर राहिलेला आहे या दरवाढीच्या मागे. आणि आपण ज्याप्रमाणे म्हणता आहात त्याप्रमाणे 6,000 ते 7,000 कोटी हे 5 लाख कोटी आणि 6 लाख कोटीच्या तुलनेत जरी कमी रक्कम असली तरी देखील एक वास्तव ध्यानात घेऊनच ही दरवाढ करावी लागते. अशी काही पूर्णतः पॅसेंजर बिझनेस हा प्रॉफिटमध्ये येईल इतकी दरवाढ एका झटक्यामध्ये करणं हे शक्य नाही आहे. त्यामुळे मला वाटतं ही दरवाढ एक कॅल्क्युलेटेड स्टेप आहे आणि आणखीन आर्थिक रिफॉर्म्स कदाचित रेल्वे मंत्री करतीलही. मला सांगा मालेगावकरजी, गेले 10 वर्षात दरवाढ केली नाही, त्याची कारणं अतिशय ढोबळ मानानं अशी आहेत की दरवाढ केलेला रेल्वे मंत्री किंवा ते सरकार कोणालाही आवडत नाही. त्यामुळे जर वारंवार जेव्हा शक्य होतं, गरज होती, तेव्हा दरवाढ न केल्यामुळे एकदम अचानक ही वाढ करावी लागली 10 वर्षानंतर. एकतर जे रेल्वेचं रेव्हेन्यू अर्निंग मॉडेल आहे, आपण या प्रश्नाकडे पाहूया की साधारणपणे फ्रेटमधून आपण 1 रुपयापैकी 67 पैसे कमावतो आणि 32 ते 33 पैसे हे प्रवासी भाड्यापोटी कमावतो. तर त्याला क्रॉस सबसिडायझेशन ज्याला आपण म्हणतो की फ्रेट वाहतुकीमधून, माल वाहतुकीमधून पैसे कमवायचे आणि त्याचा वापर काही प्रमाणात प्रवासी वाहतुकीत जो तोटा होतोय तो भरून काढण्यासाठी करायचा. अशा प्रकारचं हे मॉडेल गेली अनेक वर्ष भारतीय रेल्वेने राबवलंय. आणि त्याचा एक फायदा असा झाला की जो आपल्या भारतातला सर्वसामान्य प्रवासी आहे त्याच्यासाठी प्रवासी भाडं हे तुलनेने अतिशय स्वस्त राहिलं, रोडच्या तुलनेत म्हणा किंवा रोडच्या तुलनेत खास करून. आणि त्याचा एक वाईट दुष्परिणाम असा झाला की माल वाहतुकीचं जे भाडं होतं ते वाढत गेलं आणि त्यामुळे रेल्वेचा माल वाहतुकीतला शेअर कमी होत गेला. अशा परिस्थितीमध्ये यापुढे हे मॉडेल चालवणं शक्य नाही व्यवहार्यदृष्ट्या. ही परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही दरवाढ करण्याचा निर्णय आता घेतला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की इट इज अ स्टेप इन द राईट डायरेक्शन. जी आपण गुड्स ट्रेन्स म्हणतो त्याच्यावरची दरवाढ यापुढे शक्य नाही आहे असं आपण विधान केलेलं आहे. त्याची सत्यासत्तरा दुसऱ्या सेगमेंटमध्ये मी पडताळून पाहणार आहे की खरोखरच तेवढ्या एका कारणामुळे होतंय का आणखीन काही कारण आहेत की रेल्वेला फ्रेटचं उत्पन्न आता जास्त वाढवणं शक्य नाही आहे. मी त्याच्याकडे येणार आहे, परंतु मला मनोहर शेलार यांच्याकडे. मनोहर शेलार, तुम्ही आता दोघांचे बोलणं ऐकलं. दरवाढ ही अटळ होती. दरवाढ जर अटळ असेल तर येणाऱ्या पैशातनं आपण सुविधांची अपेक्षा करू शकतो का? प्रवासी महासंघाचे अध्यक्ष म्हणून, मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून, लाखो प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं? निश्चितच सुविधांची अपेक्षा तर सर्व प्रवासी करणारच. या दरवाढीला माझा मुख्य आक्षेप आहे तो 1 जानेवारीला तुम्ही MUTPचा सरचार्ज आमच्या माथी मारला प्रवाशांच्या आणि पुन्हा आता ही दरवाढ होते. त्याच्यामुळे प्रवाशांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळल्यासारखं आहे. दुहेरी दरवाढ आहे. झी24 तास एक पाऊल पुढे.